मुख्यमंत्र्यांच्या बुद्धीची कीव येते मला. कारण मुख्यमंत्र्यांनी जे स्टेटमेंट केले, हीट वेव्हजमुळे बिल वाढायला लागलेत. आमच्या नजरेसमोर जर आलं कोण मीटर चेंज करायला, त्याला आम्ही फोडणार. ते समोर व्यक्ती कोणी असो, आम्ही बायकांनी सांगणार कोण आलं की त्यासनी मारायचं. आमचा पर्याय आहे. मावशी उठा उठा म्हणाले मीटर बसवायचा आहे. तर मी म्हटलं की ह्याला बघा दंगा झाला होता का नाही कडुलीला, दुसरी दिवशी आहेत बघा. तर म्हटलं दंगा उठलाय आणि तुम्ही काय म्हटलं इथं आणि आला सा. तर म्हणताना म्हणाले नाही बसवायचंच आहे, मिटलेलं आहे ते, तुम्हाला कोर्टात यायचं आहे काय असं म्हटलं. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये स्मार्ट मीटरवर अत्यंत गदारोळ चालू झालेला आहे किंवा अनेक ठिकाणी आंदोलन सुद्धा होत आहेत स्मार्ट मीटर बद्दल. आता मी आहे कोल्हापुरातील टाकळा परिसरामध्ये. आपल्यासोबत आता काही स्मार्ट मीटरचे ग्राहक आहेत. दादा, नेमकी काय परिस्थिती तुम्हाला दिसते? गेल्या काही दिवसापासून स्मार्ट मीटर बसवताना दिसतात आणि त्यामध्ये बिलांची तफावत दिसते की पहिले बिल कमी आलं होतं, आता अचानक जास्त वाढले. नेमकी काय परिस्थिती दिसते? सगळं काय विषय आहे? की आम्हाला न सांगता स्मार्ट मीटर बसवलेलं आहे. नंतर अगोदर 450-500 दिलेत होते, आता 1500-1400 असं दिले आले. बरं, बिल कुठं आहे ते दाखव. बिल कुठं आहे ते? जी कमी बिल आलंय ना ते बिल कुठं आहे दाखवा ते. 520 रुपये. आता तुम्ही बघू शकताय ह्यामध्ये की हे 530 रुपयाचं बिल आलंय. एका महिन्यात जे दिसतंय तुम्हाला ते 530 रुपयाचं बिल आहे. कमी जे स्मार्ट मीटर न लावता जे बिल आले ते 530 रुपयाला आहे. आणि आता आपण दुसरं बिल दाखवतोय ते बिल आहे. ते बिल किती झाले? 2,000 भरल्यानंतर 3,500 झाले, वजा होऊन 1400. तर हे बिल स्मार्ट मीटर बसवल्यानंतर जे बिल आहे ते 3,450 आहे. म्हणजे यामध्ये वजा करून कमीत कमी 1,400 ते 1,500 रुपये हे बिल होईल. हे बिल सुद्धा तुम्ही बघू शकताय. ह्यामध्ये जो मागचं बिल होतं म्हणजे स्मार्ट मीटर बसवण्याच्या आधी जे बिल होतं आणि आत्ताचे जे बिल आहे हे ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत दिसत्या. लोक सुद्धा ह्या स्मार्ट मीटर बसल्यामुळे लोकांच्या आर्थिक व्यवस्थेवर मोठा परिणाम झालेला आहे. कारण सर्वसामान्य लोकांचे अवस्था सुद्धा. नेमकी काय परिस्थिती झाली? तुम्हाला बसवताना कोणी विचारलं होतं? अजिबात काहीच माहित नाही, सांगितलं ना आम्हाला. तुम्ही काम काय करताय? तुम्ही पेंटिंग काम करतो. पेंटिंग काम करून तुम्ही स्मार्ट मीटर बसवता. आता तुम्हाला काय नेमकं, आता तुम्ही पेंटिंग काम करतायसा, तुम्हाला कशा प्रकारचा आर्थिक भुर्दंड ह्या सगळ्यात? आता आधी 500 येत होतं, आता अचानक 1,000, 1,200, 1,500 झालंय. काय नेमकं आर्थिक परिस्थिती काय झाली तुमची? आता काय माहिती, जुनं मीटर ते बसवलं पाहिजे. नेमकी तुमची आर्थिक परिस्थिती कशी झाली आहे? नेमकी बेताची काय झाली? बिकडे झाले सगळं. सोबत काही आजी आहेत, काही वृद्ध लोक आहेत. आजी इकडे काय नेमकी परिस्थिती आहे? मीटर बसवल्यानंतर जे बिल आले ते कितीने वाढले, काय झाले? म्हणजे पावती काय अजून आलेली नाही. आणि तेवढं घेतो तुझे बघा पैसे. आधी किती बिल होतं, आता किती बिल आले? बिल आता अजून आलेलं नाही. मग आता पहिलं जे होतं का नाही ते 400-500 एवढं. मग आता किती आले? अजून आलेलंच नाही. तरी स्मार्ट मीटर बसवल्यानंतर बिल आले का नाही? आले बिल. किती आले बिल? 1000 आलं. 400-500 भरले. आधी बिल होतं 400, आता ती 500 झाले. होय 500 वाढलं की. काय मावशी नेमकी काय परिस्थिती आहे? तुम्हाला विचारलं होतं का बिल हे स्मार्ट मीटर बसवताना तुम्हाला विचारलं होतं कोणी? काय नाही, ते 2 जण आलीत आणि म्हणाले मावशी उठा उठा म्हणाले मीटर बसवायचा आहे. तर मी म्हटलं की ह्याला बघा दंगा झाला होता का नाही कडुलीला, दुसरी दिवशी आहेत बघा. तर म्हटलं दंगा उठलाय आणि तुम्ही काय म्हटलं इथं आणि आला सा. तर म्हणताना म्हणाले नाही बसवायचंच आहे, मिटलेलं आहे ते, तुम्हाला कोर्टात यायचं आहे काय असं म्हटलं. तुम्ही विचारलं नाही का बसवू नका बाबा असं काय? बसवू नका म्हटलं की मग खरी या आता बसवायला परवानगी आहे म्हणायला लागली. म्हणजे असं बसवली पण गेली. गेली. होय. काय मावशी नेमकी काय परिस्थिती आहे? आता ही बिल एवढं महागले, आधीच बिल आणि आताचं बिल काय कसं दिसतंय? माझ्यात लाईट नाही, ऐकातच लाईट आहे. ती म्हणते 400-500 पहिलं येत होतं, आता वाढून आले म्हणते. किती वाढून आले काय? उमेशनं 1000 रुपये परवा भरलं बघा भावानं आमच्या, मग लाईट जोडली. नेमकी ताई काय परिस्थिती दिसते मागच्या बिलामध्ये आणि ह्या बिलामध्ये? तुम्हाला किती काय फरक दिसतो? मागच्या वेळी म्हणजे आमचं 2 घरामध्ये आहे ना, 1,200 रुपये आलेलं 2 घरामध्ये. आता डायरेक्ट 4,000 रुपये आल्यात 2 घरामध्ये. आणि जास्त काय वापर पण नाही आहे थोडा आमचा. नेमकं तुम्ही बघू शकताय की 4,000 रुपये बिल आले. 3,960 रुपये हे बिल आहे.
मागच्या स्मार्ट मीटर बसवण्याच्या पूर्वी ते म्हणतात की बिल कमी 1200 रुपये आलं होतं आणि ते अचानक आता 4000 रुपये झाले. नेमकी काय परिस्थिती आहे आपण सगळं जाणून घेऊया. तुम्हाला कशा प्रकारचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो या सगळ्या परिस्थितीवर? खर्च तुमचा काय होतोय सगळा? घरात घर खर्च, लाईट बिल जास्त, गॅस. लाईट बिलच जास्त चाललंय. घरातलं काय एवढं नाही, खरं लाईट बिलच चाललंय. दादा नेमकी काय परिस्थिती दिसते? काय नेमकं काय दिसतंय? नेमकं काय परिस्थिती दिसते? पूर्वी बिल जे येत होतं हा, ते 1010 बिल आलंय मला. बरं. आणि आता परवा बिल भरलं मी ते 4220 रुपये भरले, 4920 रुपये भरले. तुम्हाला काय विचारलं होतं त्यांनी भरताना काय? नाही परत ते मीटर बदलून गेलेत. मीच त्यांना दाखवलं होतं की मीटरवर काय बदलू नका आम्हाला विचारल्यावर. ते बाहेरचं मीटर असल्यामुळे ते बाहेरच्या बाहेर तिने बदलून घेऊन गेले. आता सरकार म्हणतंय स्मार्ट मीटर बसवल्यानंतर कमी येणार बिल वगैरे काय? नाही सरकारचं काय माहिती, काय जमीनदार पूर्वी होते ना तसा प्रकार चालला आहे, लक्षात ठेवा. बसवलं तर पाहिजेच, धमकी पण देतातच. आणि दुसरी गोष्ट काय माहिती काय, त्यांनी काय केली आहे की डायरेक्ट मीटर बंदच करून टाकतात लाईट. म्हणजे हा पण एक प्रकारचा जुलमी कार्यक्रम कसा असला. तुम्ही पहिले कसं 1-2 माणसाला मुदत मिळत होतं पैसे भरायला, आता नाही डायरेक्ट. अशा आयडिया केल्या की डायरेक्ट तिथनं बंद केल्यानंतर तुम्ही काहीच करू शकत नाही. तुम्ही बिल भरते ते माणूस. म्हणजे ते मोबाईलचे रिचार्ज झाले. हा मोबाईल पेक्षा डेंजर झालं ही परिस्थिती. की आपल्यासोबत आता शिवसेनेचे उबाटा गटाचे शिवसेने जिल्हा प्रमुख आपल्यासोबत आहेत. साहेब नेमकी काय परिस्थिती आहे ह्या सगळ्यांच्या बघून? एकंदरीत महाराष्ट्रामध्ये आपण जर बघितलं स्मार्ट मीटर विरोधात मोठे आंदोलन होत आहेत, मोर्चे निघतात. नेमकी काय परिस्थिती आहे आणि एकंदरीत जर बघायला गेलं तर सरकार सुद्धा ह्याकडे सकारात्मक दृष्टीने बघते. मुळात ह्या सरकारचं कारस्थान आता सर्व जनता बघत आहे. एका बाजूला महिलांना आमिष दिलं 1500 रुपयाचं आणि निवडणुकीमध्ये त्यांनी आपलं यश प्राप्त केलं. पण आज त्यातल्या बहुसंख्य महिलांना, जवळपास मला वाटते 25-30 लाख महिलांना अपात्र ठरवलेलं आहे. म्हणजे लाडक्या बहिणी आता म्हटली आणि आता ही इलेक्शन होऊन मला वाटते 6 महिने झाले, वर्ष झालं. या वर्षभरात त्यांना लाडक्या बहिणीचा विसर पडलेला आहे आणि ह्या स्मार्ट मीटरच्या माध्यमातून बहिणीचे पैसे परत उकळायचा धंदा त्यांनी चालू केलेला आहे. आणि त्याकरता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही 6 तारखेला त्यांच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन दिलं होतं. त्याच्यानंतर त्यांचे अभियंता त्यांना आम्ही निवेदन दिलं आणि त्यांच्याकडून एक वधवून घेतलेलं आहे. मी हा शब्द मुद्दाम हे करतो, मी वधवून घेतलेला आहे की जोपर्यंत नागरिकांचं समाधान होत नाही तोपर्यंत तुम्ही कुठल्याही परिस्थितीत मीटर बसवायचं नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या लोकांचे मीटर मधनं त्या बिलं वाढून आलेले आहेत त्या मीटर मधनं जे काही बिलं निघतील परत जर ते म्हटले की आम्ही चेक करतो, जर चेक करून सुद्धा जर परत ते बिल आलंच तेवढंच वाढीव, तर आम्ही कुठल्याही परिस्थितीत हे मीटर ठेवणार नाही. आमचे आम्हाला मीटर पाहिजेत. आणि हा जनरेटा शिवसेनेच्या वतीनं आम्ही सर्व नागरिकांना घेऊन, सगळे स्मार्ट मीटर घेऊन आम्ही त्या वीज पुरवठा अधिकाऱ्यांच्या टेबलवर नेऊन तिथं त्याची होळी करणार आहे. नेमकं सरकार सुद्धा सकारात्मक दिसते, कारण की सरकारनं असं म्हटलं की बिल कमी येणार किंवा स्मार्ट मीटर बसवल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना म्हणा किंवा सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळणार आहे. हे बघा, मुळात मुख्यमंत्र्यांच्या बुद्धीची कीव येते मला. कारण मुख्यमंत्र्यांनी जे स्टेटमेंट केले, हीट वेव्हजमुळे बिलं वाढायला लागलेत. आता पावसाळा आणि पुढचा हिवाळा येणार आहे, त्याच्यानंतर जर बिलं तशीच आली तर मुख्यमंत्री काय करणार हे मुख्यमंत्र्यांनी तरुण भारतच्या माध्यमातून मी आज प्रश्न विचारतो त्यांनी त्याचं उत्तर द्यावं. अन्यथा ही स्मार्ट मीटर जे तुम्ही पैसे लुटायला काय लावलेले आहेत ती ताबडतोब काढून घ्यावी आणि नागरिकांना त्यांच्या आहे त्या मीटर देऊन त्यांना दिलासा द्यावा. कारण आज जर बघितलं तुम्ही या ठिकाणी या गोरगरीब लोकांचा जो प्रपंच चालतोय, प्रत्येक महिला इथं घर काम करते, त्यांचा पुरुष पेंटिंगचं काम करतोय, ह्यांचा उदरनिर्वाह चालतोय ह्या 2 माणसांच्या जीवावर आणि त्यांची मुलं शाळेत शिकतात. आज सरकारी शाळा सुद्धा बंद करायचं हे राज्य सरकार आणि केंद्र सरकार घाट घालायला लागले आणि त्यामुळं ह्या लोकांचा खर्च वाढत चाललाय. त्याच्यावर भरीत भर म्हणून हे लाईट मीटर आणि या लाईट मीटरमुळे जे वाढणारं बिल आहे ते त्यांच्या संसाराला अडचण निर्माण कराले. मुख्यमंत्र्यांना आणि माझी कळकळीची विनंती आहे की ताबडतोब या लोकांच्या संसारावर जे पाणी वता लागलंय तुम्ही ते थांबवावं आणि ते मीटर काढून घ्यावं. नेमकं असं सुद्धा आता डायरेक्ट ह्यांच्या घराजवळ आलेत आणि ह्यांना न विचारता मीटर बसवलंय. काय नेमकं महावितरणाची चूक आहे का काय, कुणाचा विषय आहे काय? हे बघा, मुळात हे
म्हणजे जे मीटर बसवायचं काम जे यांचं चालू आहे राज्य बळजबरीचं, आज या देशात केंद्राची सत्ता भाजपची आहे, राज्यात सत्ता भाजपची आहे. आज केंद्र शासनाच्या निर्देशानुसार राज्य शासन म्हणते की बाबा हे केंद्राची ऑर्डर असल्या कारणानं आम्ही हे मीटर बसवत आहे. मग एका बाजूला केंद्रात या देशामध्ये तमिळनाडू सारखं राज्य पण आहे, त्या तमिळनाडू सरकारमध्ये तिथं कुठल्याही प्रकारे स्मार्ट मीटरला म्हणजे तिथं वावच दिलेलं नाही, त्यांनी त्याला पूर्णतः बंदी घातलेली आहे. मग अशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये सुद्धा हे भाजपचं सरकार असून सुद्धा इथं ह्यांनी का करत नाहीत हा माझा प्रश्न आहे. आणि ही जी जबरदस्ती आहे, दंडुकशाही पद्धतीनं लोकांचे मीटर बदलले जातात. येताना महावितरणचे कर्मचारी घेऊन येतात, टेंडर दिले कुठल्या तरी कंपनीला, त्या कंपनीची लोक न येता महावितरणची लोक इथं येतात आणि नागरिकांना भीती घालतात की आम्ही तुमच्यावर गुन्हा दाखल करू, हे कोर्टानं आम्हाला आदेश दिलाय. म्हणजे नाना तऱ्हेचं खोटं सांगून लोकांवर दबाव टाकून हे मीटर बदलत असतात. आपण परिस्थिती बघू शकता की ही परिस्थिती सर्वत्र आपल्याला महाराष्ट्रामध्ये दिसून येते. कारण की हा जो संताप आहे किंवा लोकांच्या मध्ये एक तीव्र संताप असा निघतोय, तो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिसून येतो. नाही, एक मिनिट थांबू नका. आमच्या नजरेसमोर जर आलं कोण मीटर चेंज करायला, त्याला आम्ही फोडणार. ते समोर व्यक्ती कोणी असो, आम्ही बायकांनी बी सांगणार कोण आलं की त्यासनी मारायचं. आमचा पर्याय आहे. मला तुमच्या घरात बसवले का मीटर? नाही, ते आता मला माहित पडत नाही. ते मी आता आलोय, मी बाहेर असतो कामाला. हे पोटासाठी असं जायला लागतंय आणि इथून तिथं 4,000 5,000 बिल भरायला लागतंय. ह्याचा पर्याय नाही. आता घरात सांगितलेलं आहे, आता इथनं पुढं कोणी आलं मीटरला हात लावलं की त्याचा हात तोडा, नाही तर काय तर फेका त्याच्या अंगावर. तर हा सगळा संताप आपण बघू शकता की महाराष्ट्रामध्ये हा सगळा मोठ्या प्रमाणावर संताप दिसतोय. तर ह्यावर सरकारने आणि केंद्र सरकारने त्याचबरोबर राज्य सरकारने मोठ्या प्रमाणात निर्णय घेणं ही महत्वाचं आहे. कॅमेरामॅन सूरज पाटील सोबत मी साजिद प्रजापती, तरुण भारत, कोल्हापूर.